नमस्कार, मी आहे तुमचा अप्पा वडेटो. आज तारीख 15 जानेवारी 2026. नुकताच 5:30 वाजून गेले आहेत. तर मुंबई महानगरपालिकेची वोटिंग आता बंद झालेली आहे. आता उद्याला त्याचे निकाल आहेत. आता या निकालांमध्ये गुलाल 227 नवीन उमेदवारांवरती पडणार आहे, जे आता आपले नवनिर्वाचित नगरसेवक असतील. आता हे नवीन जे निर्वाचित नगरसेवक असतील, हे निवडून आल्याचा आपल्या आयुष्यामध्ये खरंच काही फरक पडणार आहे का? तर त्याचं उत्तर सरळ सोट, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचा असणाऱ्या नाही असं. बरोबर ना? पण हा फरक पडला पाहिजे एवढा आभाळ हेपलून झाले मी तुमच्यासमोर. पण मी तुमच्यासाठी काय करू शकतो? तर मी आता एका पर्टिक्युलर वॉर्डमध्ये राहतो. तर मी आता याच्यामध्ये काय करणार आहे, तर आमच्या जे कोणी उमेदवार होत्या, ज्या आता नवनिर्वाचित नगरसेविका असतील, त्यांच्याकडे मी त्यांच्या मॅनिफेस्टोमधले 5 कामं कोणती तरी घेऊन जाईन. त्याच्यापैकी कोणतरी एक काम त्याने पुढच्या 1 महिन्यामध्ये तडीस न्यावं, अशी माझी त्यांच्याकडे मागणी असेल. तसंच मी Google फॉर्म बनवणार आहे, ज्याच्या लिंक्स मी आता लवकरच तुमच्याकडे पाठवण्याचा प्रयत्न करेन बाय स्टोरी किंवा मला फॉलो वगैरे जे काही एक्स-वाय-झेड असेल, काहीतरी प्रोसेस आपण त्याच्यामध्ये पण बघू. त्या फॉर्म्समध्ये आपण सॅम्पल साइज 600, 300 ते 600 ची धरूया. 300 ते 600 हा नंबर का? तर एका मतदारसंघामध्ये नाही म्हणता 50,000 ते 60,000चं वोटिंग जातंय. आता 50,000-60,000चा प्रॉब्लेम जर असेल, तर त्याला सॅम्पल साइज निदान 300 ते 600 ची असावी. म्हणजे आपल्याला इन डेप्थ तिकडचा प्रॉब्लेम काय हा कळेल. याच्याने काय होईल, तर 227 वॉर्ड आहेत. आपल्या प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन आपण त्यांना प्रश्न विचारूयात किंवा प्रश्न विचारणं तर सेकंडरी झालं. आपलं काम होण्याशी आपल्याला मतलब आहे. जेणेकरून याच्याने काय होणार आहे, तर पुढचं जे इलेक्शन असेल, जे जेव्हा कधी होईल, म्हणजे आता हे 9 वर्षांनी झालं. पुढचं जेव्हा कधी होईल, ते पुन्हा एकदा वॉटर, गटर आणि मीटर हे सोडून काहीतरी खरंच विकसनशील मुद्द्यांवरती होईल. भावनिक मुद्द्यांवरती न होता खरंच ऑन ग्राउंड मुंबईतल्या माणसांसाठी होईल, ही माझी इच्छा आहे. म्हणून मी हा इनिशिएटिव्ह करण्याचं ठरवलेलं आहे. याच्यासाठी मला तुमचा खूप-खूप तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर प्लीज माझ्या पाठीशी उभे राहा. जसे तुम्ही ह्या इलेक्शनमध्ये कोणत्या-कोणत्या पार्टीच्या पाठीशी उभे राहिले असाल. माझ्या मागे कोणती पार्टी नाही. मी वन मॅन शो आहे. माझे काही मित्र असतील ते मला मदत करतील फॉर शुअर आणि तुमच्यासारखी जनता जनार्दन आहे त्याने प्लीज मदत करावं कारण मी तुमच्यातला एक आहे, तुम्ही माझ्यातले एक आहेत. आपल्या नॉर्मल डे टू डे लाईफमध्ये खरंच काहीतरी फरक पडायचा असेल, तर प्लीज ह्या इनिशिएटिव्हला प्लीज साथ द्या. माझं पॉलिटिक्समध्ये जाण्याची काही इच्छा नाही.